नक्की झाले। लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस साहेबांचं मोठं वक्तव्य। काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर हिवाळी अधिवेशनात, हेच आपण पाहणार आहोत आपल्या या व्हिडिओमध्ये। तर लगेचच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। तर हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही मस्त असाल, मजेत असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल। मी देखील मस्त आहे, मजेत आहे आणि तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे। नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे। आज सभागृहात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विविध विषयावर बोलताना लाडकी बहीण योजनेबाबत मोठी माहिती दिलेली आहे। लाडकी बहीण योजनेबाबत मोठी माहिती अशी की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता आचारसंहितेत अडकून राहू नये म्हणून ऑक्टोबर महिन्यातच 2 महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आले होते। आता निवडणूक आणि आचारसंहिताही संपल्याने डिसेंबर महिन्याचा हप्ता बँकेत होण्याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना लागली होती। लाडकी बहीण योजना निवडणुकीपूर्वी राबवताना निकषाची काटेकोर छाननी करण्यात आली नव्हती। एका कुटुंबात 2च महिलांना लाभाचा निकष असतानाही त्यापेक्षा जास्त महिलांना लाभ देण्यात आला। आता योजनेच्या निकषात अधिक काटेकोरपणा येणार आहे। आता 1500 रुपयावरून 2100 रुपये दिले जाण्याची घोषणाही झाली। यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर आता 2100 रुपयाच्या हप्त्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। तर मित्रांनो, जेव्हा मागच्या वेळेला लाडकी बहीण योजनेसाठी आपण सगळे पात्र झालो होतो, आपल्या खात्यावर 1500 रुपये जमा होत होते। नोव्हेंबर महिन्याचे पैसे देखील आपल्याला ऑक्टोबर मध्येच मिळालेले होते। तेव्हा काही जास्त छाननी केली नव्हती अर्जाची आणि एका घरात कमीत कमी आणि जास्तीत जास्त 2च महिलांनी फॉर्म भरायचे होते आणि 2च महिलांना हा लाभ मिळत होता। परंतु आता एका घरात जेवढ्या महिला आहेत तेवढ्या सगळ्या लाभ घेत होत्या आणि त्याची काटेकोरपणे छाननी झालेली नव्हती। तर आता मुख्यमंत्री साहेब असे म्हणाले आहेत की आता काटेकोरपणे छाननी होणार आहे आणि ज्या महिलांना खरंच गरज आहे, ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत, त्याच महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा होणार आहेत। म्हणजे आता हे तर नक्की झालंय की आपल्याला आता 2100 रुपये मिळणार। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, माझा मागे व्हिडिओ जर एक आधी बघितला तुम्ही तर त्याच्यामध्ये 2100 रुपये मिळतील का नाही ही शंका होती। पण आता जी हिवाळी अधिवेशन झालं ह्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी हे क्लिअर करून टाकले की आपल्या खात्यात 2100 रुपये जमा होणार। फक्त आपण ह्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असायला पाहिजे। ह्यामध्ये जे निकष आहेत, जे ह्यामध्ये त्यांच्या ज्या अटी आहेत त्या अटी आपण पूर्ण करायला पाहिजे। अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस साहेब म्हणाले की मी सर्वप्रथम महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेचे आभार मानतो की त्यांनी महायुतीला घवघवीत यश देत निवडून दिले। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी दिलेल्या एक है तो सेफ है या नाऱ्याला महाराष्ट्राने मोठा प्रतिसाद दिला। यातून मोठा विजय महाराष्ट्राला प्राप्त झाला। महायुती काळात सुरू झालेल्या सर्व योजना कायम राबवल्या जातील असे देखील आश्वासन मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी दिलेलं आहे। तर देवाभाऊ यांनी हे आश्वासन दिलेलं आहे। ज्या ज्या योजना त्यांनी सांगितलेल्या आहेत त्या योजना, मग ती लाडकी बहीण योजना असू दे, अन्नपूर्णा गॅस योजना असू दे, PM किसान योजना असू दे किंवा आणखीन कुठल्या योजना असू दे, त्या सर्व योजना कायम राबवल्या जातील असे आश्वासन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे। पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले, जनतेला आम्ही जी आश्वासनं दिली ती पूर्ण करणार असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री यांनी केले। तसेच ज्या ज्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत त्यातील एकही योजना बंद होऊ देणार नसल्याचे देखील आश्वासन फडणवीस साहेबांनी केलेलं आहे। आणि लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता अधिवेशन संपल्यावर त्यांच्या खात्यावर टाकण्यात येण्याचे आश्वासन देखील मुख्यमंत्री साहेबांनी केलेले आहे। हिवाळी अधिवेशन संपेल त्यानंतर सर्व बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत असे आश्वासन स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे। तर आहे का नाही मित्रांनो हा व्हिडिओ महत्त्वाचा। मी तुम्हाला नेहमी सांगत असते माझ्या चॅनलवर तुम्हाला महत्त्वाची नवीन अपडेट असलेले व्हिडिओज मी टाकत असते। म्हणून म्हणते चॅनलवर आले की लगेचच व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राइब करत जावा आणि बाजूचं बेल आयकॉन नक्की दाबा। त्यामुळे मी माझ्या चॅनलवर जे महत्त्वाचे व्हिडिओ टाकते ते कोणतेही तुमच्याकडनं स्किप होणार नाही। सगळे व्हिडिओ तुम्ही बघाल आणि ती महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळत राहील।
तर जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या बहिणीला एक चान्स द्या नक्की पुढे जाण्यासाठी. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, नमस्कार आणि स्वतःची काळजी घ्या.